आणि आता थेट जाणार आहोत मसाजोगला, जिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्यातल्या मसाजोगमध्ये पोहोचले आहेत आणि तिथे पीडित कुटुंबियांशी ते भेट घेत आहेत, संवाद साधतायत। ही थेट दृश्य बीड जिल्ह्यातल्या मसाजोग। गोविंद शेळके आपल्यासोबत आहेत ताजे अपडेट्स द्यायला। गोविंद, अजित पवार आता त्या कुटुंबाशी संवाद साधतायत। हो, बघतोय आपण अश्विन की अजित पवार हे मयत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी असेल, संतोष देशमुख यांच्या बहिणी असतील, त्यांचं कुटुंबीय सगळं अजित पवारशी चर्चा करतात आणि अजित पवार आल्यानंतर त्यांना मुलीच्या शिक्षणाविषयी आता या घटनेसंदर्भात पण ते माहिती घेत आहेत की काय नेमकी घटना झाली होती। खरं तर संतोष देशमुख हा या घरचा कर्ता होता, गावचा सरपंच होता, पंचक्रोशीमध्ये चांगलं नाव होतं। हीच माहिती कुटुंबीय अजित पवारांना सांगायचा प्रयत्न करतायत। आपण बघितलं की सकाळीच शरद पवार आले होते, शरद पवारांना सुद्धा कुटुंबियांनी संवाद साधला आणि आता अजित पवार आलेत, अजित पवार सुद्धा माहिती घेत आहेत। इथूनच बाजूला संतोष देशमुख यांचा जो लहान भाऊ आहे धनंजय देशमुख, तो सुद्धा बाजूला तिथे बसलेला आहे। पंचक्रोशीतले लोक जमा झालेत, लोक सुद्धा माहिती देत आहेत आणि विशेषतः कुटुंबियांसोबत ते चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूण मुलांची अस्तित्वपणे चौकशी करतायत, शिक्षण कुठं घेत आहे, कुठपर्यंत शिक्षण झालंय, मुलं काय करतायत याची माहिती सुद्धा अजित पवार आपल्याला घेताना पाहायला मिळते आणि यासोबतच आता त्या घटनेची माहिती घेत आहेत की जी घटना क्रूरपणे घडली होती, अपहरण झालं संतोष देशमुख यांचं, त्यानंतर कशा प्रकारे त्यांचा मृत्यू झाला, त्यांचा खून झाला, या संदर्भात सुद्धा अजित पवार माहिती घेत आहेत। पण आपण बघतो की एकाच दिवशी अजित पवार आणि शरद पवार हे दोघंही मसाजोगमध्ये पोहोचले आणि मसाजोगमध्ये पोहोचून ज्या संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली होती त्याच्या कुटुंबियाकडून त्याची इत्यंभूत माहिती घेत आहेत। स्वाभाविक आहे की शरद पवार यांनी सुद्धा वैभवी देशमुख, जी संतोष देशमुख यांची मुलगी आहे, तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे। आता उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार ज्यावेळेस मसाजोगमध्ये पोहोचलेत त्यावेळी ते कोणत्या प्रकारची घोषणा करतील किंवा त्यांच्या एकूण ज्या मागण्या केल्या त्यातली प्रमुख मागणी आहे ती म्हणजे या कुटुंबांना काहीतरी मदत केली पाहिजे। दुसरी मागणी आहे की जे गुन्हेगार आहेत त्यातले त्यांना कडक शासन झालं पाहिजे। तर या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलतील, कारण आल्यानंतर ते संवाद साधतील आणि त्या संदर्भात सुद्धा बोलतील अशी शक्यता आहे। अश्विन, गोविंद, धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा सध्या ही थेट दृश्य बीडच्या मसाजोगमधून उपमुख्यमंत्री अजित पवार हे देशमुख कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेत, त्यांच्याशी संवाद साधतायत। पुण्यातच असता, मी पण बऱ्याचदा पुण्यात असतो, तिथं पण किचन म्हणजे आपण ते केलंच नाही, त्याला भीतीच नव्हती ना। त्याच्यामध्ये काही आम्ही सगळेजण त्या ठिकाणी लक्ष देतो। माझं सगळ्यात जास्त लक्ष झालेलं काही तुमचं पण मला समजत आहे, परंतु 100% ह्याच्या काळामुळं जे कोण दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी अजिबात म्हणजे अजिबात माझा सरकारचा शब्द आहे की कुणालाही पाठीशी लागणार, कुणालाही पाठीशी मी 100% बाळा न्याय देतो, तू काळजी करू नको। तुझं पुढचंही काही काही करिअर असेल, तुझं भावाचं करिअर असेल, पूर्णपणे मी तुला पुढच्या स्पष्टीकरण विद्याचं बाहेर जाणं पुढचंही तुझं करिअरच्या बद्दल ही सगळी जबाबदारी घेऊन तू काळजी कर। बरोबर आहे, त्याच्या संदर्भात न्याय मिळवून देण्याच्या करता चाललेलो आहे। त्यामध्ये मी मोबाईल असतो अजिबात अतिशय व्यवस्थितपणे उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि यंत्रणा कामाला लागलेली आज त्या सगळ्या बाबी कशा उघड होतील आणि कुणाला म्हणजे कुणाला सोडणार नाही। ठीक आहे, अधिवेशन